जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात लोकशाही दिन पार पडला आणि यावेळी तक्रारदाराने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारी दाखल केल्या। त्यामुळे एकूण 67 अर्ज प्राप्त झाले। त्या अर्जाचं निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कोल्हापुरात आपल्याच पक्षाची ताकद अधिक वाढावी यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भाजप आणि शिवसेनेने सदस्य नोंदणीसाठी कंबर कसली आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादीनेही मोठं शक्ती प्रदर्शन करत सभासद नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे। सोलापूर शहरात हरित पट्टे तयार करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावलेत। जास्तीत जास्त वृक्षारोपण करून 33% हरित क्षेत्र निर्मिती करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी उद्योजक पर्यावरण प्रेमींची बैठक घेतली। येणाऱ्या पावसाळ्यात झोन निहाय वृक्षारोपण केलं जाईल। सोलापूर महापालिकेत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेतला जातो। कालच्या लोकशाही दिनी जिल्ह्यातील 22 शासकीय कार्यालयाच्या 32 तक्रारी प्राप्त झाल्यात। या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे वर्ग केल्यात आणि त्या कार्यालयाने तात्काळ तक्रारींचं निवारण करण्याच्या आशा सूचना दिल्या। साताऱ्यातील कराडमध्ये सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल वाजलंय। विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय। स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील अशी प्रतिक्रिया बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। अंबरनाथमध्ये टेम्पो चालकानं दुचाकीला धडक दिली आणि यात 19 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिला रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे। तीव्र उतारावर टेम्पोनं धडकता तरुणीला काही अंतरावर फरफटत नेलं। पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतलंय। सीसीटीव्हीद्वारे अधिक तपास केला जातोय। कल्याणमधील गोवेलीच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तरीही पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची स्थानिकांनी मागणी केली आहे। भिवंडीतील रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। त्यासाठी या रस्त्याचं काम करण्याची मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे। जळगावातील अमळनेरमध्ये माजी आमदार शिरीष चौधरींच्या परिवारानं अनोखं आंदोलन केलंय। नागरिकांकडून पाणीपट्टीवर अतिरिक्त 2% व्याज आकारण्यात येतोय आणि तसंच प्रत्येक बिलात लोकवर्गणीही वसूल करतायत। त्यामुळे हा अतिरिक्त व्याज आणि लोकवर्गणी रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। भिवंडीत एका शेतकऱ्याने 2 एकर शेतात भेंडीची लागवड केली आणि या लागवडीसाठी शेतकऱ्याला 70,000पर्यंत खर्च आलाय। या शेतीमधून 3 ते 4 लाखांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळालाय। आरटीओचं चेकपोस्ट बंद करण्याच्या निर्णयाचं राज्यभरात स्वागत होतोय। सांगली ट्रान्सपोर्ट असोसिएशननं पेढे वाटून जल्लोष केला। ट्रक चालकांच्या दृष्टीनं जाचक असणारा चेकपोस्ट बंद झाल्यानं ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि ट्रक चालकांकडून जल्लोष करण्यात आला। सांगलीच्या विटा येथील एमडी ड्रग्ज प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मुंबईमध्ये कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 2 सराईत ड्रग्ज विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे। दोघांना अटक झाली आहे। विटामध्ये कारखान्यातून 30 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला होता आणि या प्रकरणी दोघांना अटक झाली आहे। नाशिकच्या भारतनगरमध्ये अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा पडलाय। महानगरपालिकेनं गेल्या महिन्याभरापासून अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई सुरू केली आहे। अनधिकृत टपऱ्या वाढवलेले बांधकाम आणि यावर जेसीबीनं कारवाई केलेली आहे। नाशिकच्या मालेगावात गुन्हेगारी वाढली। एका घरामध्ये सदस्य असतानाही चोरट्यांनी चोरी केली आहे। यावेळी चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्र लंपास केली आहेत। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे। साताऱ्याच्या माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय आणि या भागातील एक कंपनी दररोज प्लास्टिक कचरा जाते। त्या धुरामुळे त्रास होत असल्यानं कंपनीकडे नागरिकांनी तक्रार केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्यामुळे आता प्रशासनानं कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे। मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यामुळे गेल्या आठवड्यापासून दर कमी झालेत। वाढत्या उन्हामुळे उत्पादनावर परिणाम झाल्यास दर पुन्हा वाढणार आहेत असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे। सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे, भावही पडलेत, मात्र लिंबू चांगलाच भाव खातोय। किरकोळ बाजारात 1 लिंबू 5 रुपयांना विकला जातोय। उष्णतेची लाट जाणवत असतानाच लिंबू महागल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचं भवितव्य आज ठरणार आहे। सुप्रीम कोर्टात आज याबाबत सुनावणी होणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि त्यामुळे तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे।
औरंगजेब क्रूर नव्हता असं धक्कादायक विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलंय. दरम्यान आझमींनी सुपारी घेऊन हे विधान केल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. तर चर्चेत येण्यासाठी अशी विधानं करू नये अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे. अबू आझमींविरोधात ठाण्यात शिवसेना आक्रमक झाली. नरेश म्हस्केंनी अबू आझमींची पोलिसात तक्रार करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसंच अबू आझमींना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा खासदार नरेश म्हस्केंनी दिलाय. सपा नेते अबू आझमी यांनी गेलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मनसे नेते संदीप देशपांडेंनी निषेध केलाय. मुंबई पोलिसांनी अबू आझमींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये बैठक झाली. विधिमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ही बैठक पार पडली. चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.